विद्याप्रवेश शाळा पूर्वतयारी कार्यक्रम इयत्ता पहिली विद्यार्थी कृतीपुस्तिका कृतीपत्रिका क्रमांक 35चा आपण आता अभ्यास करत आहोत। काय करायचं आहे आपल्याला? समंगी चित्र पूर्ण कर। खाली दिलेले चित्र बघ, ते अपूर्ण आहे ते पूर्ण कर व रंगव। आता इथे दोन चित्र दिलेले आहेत, आपण सुरुवातीला पहिलं चित्र घेऊया। आता डाव्या बाजूला जसा आकार दिलेला आहे समंगी, तसंच तोच भाग उजव्या बाजूला येणार आहे, ते आपण पहिल्यांदा चित्र पूर्ण करायचं आहे। हे पहा, मी तर आता चित्र हे या पद्धतीने पूर्ण केलेलं आहे आणि त्याला काय करायचं आहे? आपल्याला रंग द्यायचा आहे। तर सुरुवातीला वरील भागांना मी लाल रंग देतो, नंतर चेहऱ्याला रंग देतो। चेहऱ्यावरील डोळे आणि तोंड मी काढलेलं आहे फुलपाखराचं। नंतर फुलपाखराचे पंख, एका बाजूच्या पंखाला निळा रंग दिलेला आहे, तोच रंग दुसऱ्या बाजूच्या पंखाला दिलेला आहे। नंतर त्याच्यामधील जो भाग आहे त्याला गुलाबी, दोन्ही बाजूंना गुलाबी रंग दिलेला आहे। नंतर फुलपाखराच्या मधला जो भाग आहे त्याला निळा कलर दिलेला आहे। नंतर जे मधली डिझाईन आहे त्याच्यामध्ये आणखी कलर भरलेला आहे आणि त्याच्या बाहेरच्या भागामध्ये देखील कलर भरून हे फुलपाखराचं एक सुंदर असं चित्र तयार केलेलं आहे। मी हे माझ्या पद्धतीनं रंग भरलेले आहेत, तुम्ही कोणतेही रंग भरून फुलपाखरू सुंदररित्या रंगवू शकता। आपलं दुसरं चित्र पहा, हे चित्र आहे तोच भाग समंग दुसऱ्या बाजूला घेऊन या पद्धतीनं पूर्ण करायचं आहे। आता आपल्याला रंग देताना सुरुवातीला मधला भाग मी रंगवलेला आहे, पण त्या मधल्या भागामध्ये डोळे आहेत, ते डोळे मी काढलेले आहेत। त्यानंतर तोंड आहे, तोंडाचा भाग देखील मी इथे काढलेला आहे। त्यानंतर फुलाचा जो पाकळीचा भाग आहे, अर्धा भाग सुरुवातीला रंगवला, त्यानंतर राहिलेला दुसरा अर्धा भाग पिवळ्या रंगाने मी रंगवलेला आहे। त्यानंतर खोडाचा भाग मातकट रंगाने रंगवलेला आहे। त्यानंतर आले पाने, एक पान हिरव्या रंगाने रंगवले, दुसरं पान हिरव्या रंगाने रंगवले। तर या पद्धतीनं समंगी चित्र पूर्ण करायचं आहे। आता मी इथे दिलेले रंग सोडून तुम्ही इतरही रंग देऊन ही ॲक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण करू शकताय। म्हणजे समंगी म्हणजेच एका बाजूला जसं आहे तसंच दुसऱ्या बाजूला येणार, तेच अंग दुसऱ्या बाजूला येणार। या पद्धतीनं आपण ही दोन चित्र पूर्ण केलेली आहेत। तर कृतीपत्रिका 35 मध्ये आपण समंगी चित्र कसं काढायचं आणि ते रंगवायचं कसं याचा अभ्यास केलेला आहे। धन्यवाद।